नमस्कार, मी पंजाब डक. 23 जून ते 30 जूनच्या दरम्यान ह्या 8 दिवसात देखील दररोज वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या तालुक्यात, वेगवेगळ्या जिल्ह्यात असा पाऊस पडत जाणार आहे. सर्व शेतकऱ्याची पेरणीयोग्य पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतीमध्ये काय करायचं की समजा पाऊस पडल्याच्या नंतर जमिनीमध्ये पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची ओल तपासायची. ईदभर जर ओल गेली तर तुम्ही कधी पेरणीचा निर्णय घेऊ शकता. 4 बोट 6 बोट जर ओल असेल तर तुम्ही पेरणीचा निर्णय घेऊ नका. कारण की राज्यामध्ये मात्र पाऊस येणार आहे. फक्त काय होणार आहे, मागं पुढे थोडं होणार आहे. काही जणांची आज पेरणी सुरू होईल, काहीची उद्या होईल, काहीची 2-3 दिवसांनी होईल. ज्या भागात उशिरा पाऊस पडेल त्यांची उशिरा होईल. पण पाऊस मात्र सगळीकडे म्हणजे जुलै ते 15 जुलैपर्यंत सगळीकडे पडणार आहे. सगळ्यांच्या पेरण्या 15 जुलैपर्यंत होऊन जातील म्हणून हे लक्षात येतं. काहीच्या तर तुम्हाला सांगू इच्छितो ह्या 8 दिवसातच म्हणजे ह्या 25, 26, 27 जूनच्या दरम्यानच काही काही ठिकाणी पेरण्या होती म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. जवळपास यवतमाळ जिल्हा म्हणजे आता त्यांची मेसेज आली. यवतमाळकडे पाऊस झाला, इकडे कन्नडकडे झाला, देवळाना झाला, इकडे पाथरीकडे चालू आहे, तिकडे बीड जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी झाला, आयलनगरकडे झाला, जुन्नर सिन्नर तिकडे झाला, कोकणात देखील चालू झालं, घाटमाथ्यावर देखील सुरू आहे. म्हणजे जवळपास सगळीकडे पाऊस सुरू आहे. आता संध्याकाळपर्यंत सगळे मेसेज येतील त्याचा तुम्हाला रिपोर्ट दिला येईल. पण राज्यात मात्र चांगला पाऊस मान्सूनचा सुरू झालाय म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. शेतकऱ्यांना परत विनंती, दुष्काळ वगैरे काही पडणार नाही. फक्त एक गोष्ट काय झाली, ह्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे, वाढत्या तापमानामुळे निसर्ग थोडा 20-22 दिवस पुढे सरकलाय. त्याच्यामुळे दरवर्षी आपल्याला काय होणार आहे, जूनच्या शेवटच्या आठवड्यातच पाऊस येणार आहे आणि शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत. म्हणून यावर्षी देखील तसंच झालं म्हणून तुम्हाला सांगायचं भविष्यात देखील असंच होणार आहे. म्हणून फक्त शेतकऱ्यांनी काय करायचं, थोडा धीर धरा. दुष्काळ वगैरे काय पडणार नाही, पेरण्या बिलकुल होणार आहेत. 15 जुलैपर्यंत सगळ्या महाराष्ट्रात त्या पेरण्या लागतील म्हणून हे देखील सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचं. म्हणजे सोलापूर जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, पंढरपूर तालुका, आटपाडी, त्याच्यानंतर टेंभुर्णी त्या पट्ट्यात देखील काय होणार आहे, आजपासून बऱ्याच भागात सुरुवात पाऊस होणार आहे. पण 25-26च्या दरम्यान तिकडे देखील पावसाचा जोर वाढणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर सगळीकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडेच पाऊस पडणार आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. कारण की सगळीकडेच पाऊस पडणार आहे. उत्तर महाराष्ट्राकडे सगळीकडे पडणार आहे. मराठवाड्यात देखील सगळ्या भागात पडणार आहे. विदर्भात देखील तसंच होणार आहे. फक्त काय होणार आहे, 1-2 दिवस मागं पुढं होत जाणार आहे. आज या गावात, उद्या त्या गावात, असं करत करत सगळीकडे 15 जुलैपर्यंत पाऊस पडणार आहे. आणि शेतकऱ्याला आणखीन एक सांगतो, आज आहे 23 जुलै. 23 जुलैपासून ते 23 जून पासून ते 20 जुलैपर्यंत राज्यात सगळीकडे जोराचा पाऊस पडणार आहे. खंडगिंड त्या इतक्या पिरियडमध्ये जवळपास त्या एका महिन्यामध्ये कुठं खंड पडणार नाही, काही नाही, पाऊस सुरू राहणार आहे. 1-2 दिवस इकडे तिकडे होतील पण 1 दिवस पडेल आणि पुन्हा लगेच परवा दिवशी येणार. पण पाऊस मात्र निश्चित येणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. आणि सगळ्या शेतकऱ्याच्या पेरण्या होणार आहेत म्हणून ही सर्वप्रथम माझ्याकडून पंजाब डककडून आनंदाची बातमी. काल देखील बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन आले की आमच्या भागामध्ये आता पुढे जर पाऊस नाही पडला यावर्षी तर मग पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा होईल. तर त्या ज्यांच्याकडे जे छोटे छोटे पाझर तलाव आहेत त्या पाझर तलाव, छोटे छोटे तळ्यावाले त्यांना एक अंदाज देऊ इच्छितो. घाबरू नका. जुलैच्या मध्ये पहिल्या वीकमध्ये, पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 20 जुलै, 2 जुलै ते 20 जुलैच्या दरम्यान राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. आणि त्या अतिवृष्टीमध्ये काय होईल, ते छोटे छोटे तळे येतं. जसं धारूरच्या घाटामध्ये खाली उतरल्याच्या नंतर ते तळे, तसे तळे येतात. ते मात्र सगळे अर्धे, काही 50%, 70%, 80% जवळपास ते छोटे छोटे तळ्यामध्ये आवक येणार आहे. म्हणून पिण्याच्या पाण्याचा तुमचा प्रश्न देखील सुटणार आहे. म्हणून काही चिंता करायची गरज नाही. जुलैमध्ये जास्त पाऊस पडणार आहे, ऑगस्टला कमी राहील आणि सप्टेंबर, ऑक्टोबर परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. आणि त्या परतीच्या पावसामध्ये मात्र सगळीकडे चांगला पाऊस पडेल. त्याचा अंदाज आपण नंतर दिला जाईल.